समग्र शिक्षा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य समग्र शिक्षा योजनेतील गेल्या 20 वर्षापासून कंत्राटी पदावर काम करणारे सर्व शिक्षक आणि शिक्षिका, मला वाटते मागच्या उन्हाळी अधिवेशनामध्ये मला आपल्या लोकांनी निवेदन दिलं होतं आणि सभागृहामध्ये जाऊन दादा भुसेंची मी भेट घेतली आणि ताबडतोबीने त्यांनी त्याच दिवशी आपल्या लोकांशी चर्चा करून या विषयावर एक समिती गठीत केली होती. पण आश्चर्य मला आता ऐकून वाटलं की मार्चच्या अधिवेशनापासून तर हिवाळी अधिवेशनापर्यंत त्या समितीचा काहीच निर्णय झालेला नाही. थोडं मधात जर या गोष्टीची चर्चा मला माहिती मिळाली असते तर त्या समितीच्या अध्यक्षांसाठी सगळ्यांची आपण चर्चा केली असती, पण हरकत नाही. आता एकनाथ शिंदे साहेबांच्या काळात जर 3000 शिक्षक जर कायम झाले, त्याच्या आधी मला वाटते खाजगी शाळांचे 75,000 शिक्षक कायम केले गेले आणि 3000 शिक्षक आधी कायम केलं तर काही फार मोठा ताण सरकारच्या तिजोरीवर त्या ठिकाणी येणार नाही. आणि म्हणून उद्या पहाटेच मी पहिल्या वाजता सकाळी 10 वाजता सभागृह ज्यावेळेला सुरू होईल त्यापूर्वीच मी दादा भुसेंची चर्चा करतो. सभागृह देवेंद्रजीच्या पण कानावर त्या ठिकाणी टाकतो आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या पण कानावर त्या ठिकाणी लागतो आणि त्या धर्तीवर आपण मागची 3000 लोक कायम केली, त्याच धर्तीवर ही देखील कायम करावी अशा प्रकारची विनंती मी आपल्या सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी करतो. शेवटी माझ्या बुलढाणा जिल्ह्याचा विषय, माझ्या बुलढाण्याचे सगळे शिक्षक आहेत आणि 8 तारखेपासून माझ्या माता भगिनी उपाशी पोटी या ठिकाणी सगळ्या आंदोलन करतात आहे. आज बहुतेक आंदोलनाचा 4था दिवस आहे आणि त्याच्यामुळे जास्त जीव घेणं पण काय आंदोलन पण काही करू नका. शेवटी तुमचा सगळ्यांचा जीव पण महत्वाचा आहे आणि म्हणून आपला जीव सांभाळून आपण आंदोलन करा. आंदोलन करण्याचा आपला निश्चितपणे अधिकार आहे. पण उद्या गेल्या मी पहिल्याच हॉर्समध्ये या तिन्ही आमच्या नेत्यांना भेटून आपली मागणी त्या ठिकाणी ठामपणे मागण्याचा मी त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो आणि मला विश्वास आहे की माझ्या मागच्या बोलण्यावरून ताबडतोब समिती गठीत झाली. आता समितीला निर्णय घ्यायला आपण भाग पडू एवढे या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करतो. धन्यवाद.